आता एवढं पळायला झालं काय यांना सांगतो ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ना, फॉलो करायचं विसरू नका यार पब्लिक. मी आलो तो वणीला म्हणजे आपल्या सप्तशृंगीला दर्शन म्हटलं, नवीन वर्ष आहे म्हटलं, हे रिकामटेकडे असे आपिशे म्हटलं यांना दर्शनाला घेऊन येऊ. मग काय तिकीट काढल्याच्या नंतर मग बघू शकता इथं फुकट जाऊ देते नाही बघा रोपवेनी, इथं तिकीट काढावं लागतं. तिकीट म्हणजे कोणचं रोपवेचं तिकीट बाई, रोपवेच्या तिकीट शिवाय मध्ये घुसू देते नाही बरं काही, कारण यांचं कसं वेगळाच विषय भावांनो. बघू शकता तुम्ही चौघांचं बी तिकीट काढलं आणि ह्याच त्या रोपवेच्या गाडीत बसायचं आम्हाला डायरेक्ट वरती जायचं ना भावांनो. पोरं तर असे पळायला लागली जसं कधी बसलेच नव्हते त्या गाडीमध्ये. म्हटलं बसा, पण काय ढकलीन तेवढ्यात पोचल्याच्या नंतर पोरं सुटले नाहीत का जोरात. म्हटलं झालं काय, अरे म्हणे गर्दी असं एवढे पळत सुटले ना, आपल्याला डायरेक्ट रॉंग साईडने दिलं ना, डायरेक्ट देवीचं जवळ घेऊन गेले डायरेक्ट दर्शन दिलं ना भाई. आम्ही मस्त मोकळं दर्शन घेतलं देवीचं, आणि देवीचं रूप पाहून तर एकदम खुश. मग काय दर्शन घेऊन निघलो मिसळ खायला, आणि इथं मिसळ खायला गेलं, इथं एकदम जबरदस्त मिसळ होती ना. खाली लिमिट मध्ये, पण आमच्या शेखर दादाने अनलिमिटेड खाल्ली ना, व्हायला लागला त्रास. मग आला बाथरूमला, बघू शकता तुम्ही. पण बाथरूमच बंद ना भाई, पंपावाले बाथरूमला एवढं मोठं लॉक लावतात जसं काही तिजोरीला लॉक लावलंय, काय खरं नाही यार. पण आम्ही म्हटलं मरू दे, तू बाथरूमला नंतरचा आधी चहा पिऊ दे. आणि शेखरच्या पोटामध्ये अजून आवाज येऊ राहिला म्हणून शेखर काही चहा बी घेणं काहीच घेणं नाही. कुत्र्याला बिस्किट टाकायचं पुण्य घेऊ राहिला बघा, इथं आम्हाला खाऊ घालीत नाही, कुत्र्याला टाकू राहिला. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, धन्यवाद.